अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। सर्वांना जय शिवराय, जय भीम। मी जनार्दन गायकवाड, वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। मी आपणा सर्वांना आव्हान करू इच्छितो, आज आपल्या देशामध्ये जे मनोवादी सरकार आहे, या मनोवादी सरकारने जे आपले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शिकत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्यावरती त्यांच्या शिक्षणावरती घाला घालून वेगवेगळ्या प्रकारच्या बोफोर्स करून शिक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून दिल्लीमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि आपल्या न्याय हक्कासाठी सोनम वांगचुक यांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन त्या ठिकाणी उपोषण करण्यास सुरुवात केलेली होती। तरी परंतु त्यांनी 20 दिवस उपोषण करूनसुद्धा त्यांना दाद न देता त्यांना अचानकपणे धाड टाकून त्यांचं उपोषण मोडण्यास भाग पाडलं। खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे किंवा नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण देशातून विद्यार्थी एकत्र येऊन जंतर मंतरवरती संविधानिक पद्धतीनं मोर्चा काढलेला असताना त्या मोर्चावरती अचानकपणे पोलिसांनी धाड टाकून त्यामध्ये जे आपले विद्यार्थी होते, जे मुलं होती, त्यांना मारहाण केलेले आहे। आणि मारहाण करून ते विद्यार्थी आज जखमी अवस्थेत आहे। आणि अशा पद्धतीनं जे आंदोलन होतं ते मोडून काढून ह्या मनोवादी सरकारनं आपल्या शिक्षणाचा, आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्या अनुषंगानं आमच्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण 23 तारखेला केलेलं आहे। आणि त्या 1 दिवसाचा बंद, महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे। आणि म्हणून त्या महाराष्ट्र बंदसाठी संपूर्ण जिल्ह्यातून प्रत्येकाने ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्हाला 23 तारखेला सर्वांनी एकत्र येऊन ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊन यशस्वी करावं, असं मी सर्वांना आवाहन करतो। जय भीम, जय शिवराय। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।